पैठण छत्रपती संभाजीनगर रस्त्याच्या ठेकेदारामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने मोसंबी पिकांचं मोठं नुकसान झालंय। कातुपर येथील विष्णू बर्डे यांच्या शेतात पाणी साचल्याने मोसंबी पिकांचं मोठं नुकसान झालंय। नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आता या शेतकऱ्याकडून केली जात आहे। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुरेश वायभट यांनी। शेतीच्या पिकाचं पूर्ण जे आहे ते नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं। आपल्यासोबत ते ज्यांची ही बाग आहे, फळबाग आहे, आपल्यासोबत ते बोलण्यासाठी ते शेतकरी आहेत। काय सांगाल, किती एकर बाग आहे तुमची? 3 एकर बाग आहे माझी साहेब। तर इतकं नुकसान झालं माझं, तर हे रोडवाल्यामुळे झालं। याला रोडवाले जिम्मेदार आहे। तर मी आज औषधाची बाटली घेऊन आत्महत्या करणार होतो, पण आमचे शेतकरीचे संघटनेचे नेते आले, त्यांनी माझी समज काढली। समज काढून मला इथं पाणी करायला आले। हो, ते म्हणे आपण या रोडवाल्याला सांगू, हे करून ते करून। त्यांनी माझी बाटली विसकून घेतली हातातून, नाही तर मी आत्महत्या करणार होता। आणखीन बी लवकर जर नाही दखल घेतली या रोडवालीने, तर मी त्यांच्या ऑफिसला जाऊन तिथं आत्महत्या करीन। लवकरात लवकर हे माझं सगळं पूर्ण नुकसान झालं माझं। आणि या झाडात 3 दिवस झाले गुडघे इतकं पाणी आज साचून राहिलेलं आहे। मोसंबी पीक हे बहुवार्षिक पीक आहे आणि हे अतिशय सेन्सिटिव्ह पीक आहे। याच्यात जर आज पाणी साचून राहिलं 1-2 दिवस अजून, तर हे फळं तर गेलेच, पूर्ण यांचं नुकसान जे जायची ती झालीच, पण यानंतर हे झाडही सुद्धा जाण्याची शक्यता निर्माण झाली। यात सगळ्यात मोठी जी आज चूक झालेली आहे, हा पैठण ते छत्रपती संभाजीनगरचा जो रोडचं काम चालू आहे, त्या रोडच्या ठेकेदाराने साईडला नाली न केल्यामुळे यांच्या वावरात हे पाणी साचून गेलेलं आहे। आतापर्यंत पाऊस झाल्यामुळे शेतातले पाणी आज साचले होते, पण ते नैसर्गिक ओढ्यात ते वाहून गेले, पण हे यांचं अडून बसलं, कारण यांचा नैसर्गिक ओढाच बुजला गेला। आणि या सगळ्याला कारणीभूत हा ठेकेदारच आहे आणि ANH म्हणजे नॅशनल हायवे अथॉरिटी याची जबाबदार आहे। यांनी लवकरात लवकर याची दखल घ्यावी। ठेकेदार आहे त्या ठेकेदारावर कारवाई करावी आणि तत्काळ त्या ठेकेदाराच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जी आहे ती आता शेतकरी वर्गातून केली जात आहे। लोकशाहीसाठी सुरेश वायभट, पैठण।